माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून आईबापांची सेवा केली पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाही आहे. आणि महत्त्वाचा संदेश तरुण भावांना की दादा दारू पिऊ नका जाऊ, कारण या दारूनं एवढा सत्यानाश केलाय ना, दारूनं एवढा सत्यानाश केलाय ना. 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली हो. आणि दारू प्यायचं मेन ठिकाण म्हणजे हळदीचा बँड. हिंदू भावांना सांगतो, लग्नात बँड लावू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. फुल एन्जॉय करा, फुल आनंद घ्या, पण मला सांगा दारू पिऊनच नाचलं पाहिजे असं जरुरी आहे का? बसलेल्या काकांना मी विचारतो, कोणत्या काकाला असं वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? एखाद्या बापाला वाटतं का माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? इथं बसलेल्या महिलांमध्ये विचारतो, मावशी कोणत्या ताईला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का तुम्हाला? नाही ना वाटत. तुम्हाला पण नाही वाटत ना माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुम्हाला वाटतं ना माझ्या पोरानं दारू नाही पिली पाहिजे? किती स्वार्थी लोक आहेत. आपला पोरगान दारू पिवायला नाही पाहिजे असं वाटत, पण आपला पोरांना लगीन मग दुसराच ना पोरले दारू पाहिजे नाचाडतच, म्हणजे याला कितला येडापणा म्हणशात. काही गोष्टी खरं बोलायला गेलं सगळी माहिती सांगस तू मन पोटना नाही असं. आणि मला खरं बोला ना आवडस. एक कार्यक्रम नाही करता तोड जाणं तोंड चाड घ्या, पण मी अजिबात करत नाही. मला खरं बोला ना आवडस. तुमले पटणं ते लिहा, नाही पटणं पण मला वापस दे द्या. आणि काय असं तोलतोलना धंदा बी नाही बा, तुमले पटाल पाहिजे मनीषीन कीर्तन करसू काही गरज नाही. आपली दुकानं हायवेवर आहे दादासाहेब, दुकान हायवेवर आहे, गिराईकच नाही कमी नाही. तारीख नाही करता आपण तोलतोल करतात नाही. मी सत्यता मांडीशी जाणारा माणूस आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या दारूने किती सत्यानाश केला, हळदीच्या भांडाने किती सत्यानाश केला, दारूने किती सत्यानाश केला. लक्षपूर्वक आहे का? 2-5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. हळदीच्या बँडमध्ये 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. असाच एक मुलगा 16-17 वर्षाचा पोरगा दारू पित होता. त्याच्या मित्रांना बघितलं आणि त्याच्या बापाकडे सांगायला गेला. म्हणले काका, हो काका तुमचा बाळू दारू पितोय हो. बाप आला पडत पडत, पोराला दारू पिताना बघितलं, कानाखाली वाजवली, गचंडी धरली, घरी घेऊन गेला. लाज वाटते का रे? तुझ्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं, अरे तुझ्यासाठी 1-1 रुपया जमा करतोय आणि तू दारू पितो, तुला अक्कल आहे का? लाज वाटते का? बापानं कानाखाली वाजवली, पोराला घरी घेऊन गेला. अजून 1-2 महिना झाला शांत होता, पुन्हा मित्रांनी धरलं आणि पुन्हा घेऊन गेला दारू प्यायला. बघा तुम्हाला सांगतो, मित्र सगळेच वाईट असतील असं नाही आणि सगळेच चांगला असतील असं पण नाही. मित्र तो समजदार आणि तो चांगला. एखादा मित्र जर दारू पित असेल तर त्याच्या कानाखाली वाजवली, समजावं खानदानी मित्र आहे. आणि एखादा पीर आहे ना, दुसरा मारायला गेला तरी तिसरा सांगा जाऊ दे रे नको मारू, त्याला पेव देणार आहे, मोठा ना पीर आहे ना, समजले अहो नीचे रे भाऊ. अहो आपली पार्टी ना नाही, आपलं वाटपुडं करायला बसे शेव. दुसऱ्यांदा पुन्हा मित्रांनी त्याला दारू प्यायला सांगितलं. दारू पित होता, बापाला एक मित्राने सांगितलं, म्हणले तुमचा बाडू दारू पितोय. बापाला तोपर्यंत भाऊने म्हणता हवी जायला होता. बाप गेला मारायला, बाप मारायला गेला, यानं नशेच्या नादात डायरेक्ट बापाची गचंडी धरली, बापालाच मारायला उठला. बाप रडायला लागला. ज्या पोरासाठी मी राबतोय, ज्या पोरासाठी मी काबाड कष्ट करतोय, त्या पोरानं सर्व लोकांच्या समोर माझी गचंडी धरली, बस जीवच नाही ठेवायचा म्हणले. बाप गेला घरी, डसा रडायला लागला पत्नीच्या जवळ बसून. बाई म्हणते का हो काय झालं? काय ना म्हणले आपला पोरगा दारू पित होता, मी त्याला बोलायला गेलो, त्यानं माझीच गचंडी धरली आणि मला मारायला उठला. म्हणले बस आता जीवन संपवून घ्यावं असं मला वाटतं. बाई म्हणते धनी स्वामी तो लहान आहे, त्याची वय किती आहे? अहो लहान बाळानं जर मांदी वर्षी केली तर आपण मांदी कापून फेकत नाही ना, त्याच्यावर पर्याय आहे. म्हणे काय? त्याचं लग्न करून टाका, त्याची बायको आल्याच्या नंतर सुधरेल. दुसरं लग्न केलं, त्याचं लग्न केलं, बायको आली, बायकोच्याही लक्षात आलं 2-4 दिवसात की माझा नवरा दारुडा. पण पोरगी खानदानी होती, विचार करत होती बाई आता जर कमी इथून चालली गेली तर तिकडे माझ्या मायबापांची इज्जत जाईल, लोक म्हणतील तुझ्या पोरीनं संसार नाही केला, इथं येऊन बसली, माझ्या मायबापांना ऐकावं लागेल. थोड्या दिवसाच्या नंतर सुधरवते म्हणले याला. बाई संसारात अडकली. एक मुलगा झाला, मुलगी झाली, 8 वर्ष झाली, मुलगा 9-10 वर्ष झाली, मुलगा 8 वर्षाचा, 6 वर्षाची मुलगी झालेली आहे. हा दारुडा गेला बायकोकडे, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते का धनी तुम्ही कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीच्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतो मला शहाणपणा शिकवते बाई, ज्या आई बापानं मला जन्माला घातलं मी त्यांचं ऐकलं नाही, तुझं कुठून ऐकणार आहे? म्हणले दारू प्यायला 100 रुपये दे. बाई म्हणते आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं, आता याच्या पुढे तुम्हाला दारू प्यायला पैसे भेटणार नाही. सोन्यासारखी 2 लेकरं आहेत म्हणले, या पोरांचं शिक्षणाचं काय, या लेकरांचं लग्नाचं काय ते बघा ना. हा नराधम तरी ऐकतच नव्हता. दोघं नवरा बायकोची भांडण चालू होती. एका नालायकानं बघितलं गलीतल्या मित्रानं, त्यानं बोलवलंय भैया इकडे. काय झालं? काय नाही दादा, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागतो, तुम्हाला बायकोनं मला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले. तुझ्या बायकोनं तुला 100 रुपये नाही दिले, हे जर माझ्या बायकोनं बघितलं तर ती मला पण विरोध करेल. एक काम कर, 100 रुपये मी देतो, पण दारू पिऊन ये आणि तुझ्या बायकोला भर चौकात आणून मार म्हणला. या नराधमानं 100 रुपये घेतले, दारू पिऊन आल्याच्या नंतर बायकोची केस धरली, फरफडत भर चौकात आणलं आणि भर चौकात बायकोला मारतोय. बाई सांगते धनी, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं धनी, मला मारायचं असेल तर 4 भिंतीच्या आडमध्ये मारून टाका, पण समाजाच्या समोर नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. पण हा नराधम मारतच होता. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरीनं पाय धरला, एकीकडनं पोरानं पाय धरला. दोघं लेकरं सांगत होते पप्पा नका ना मारू माझ्या माईला. हा नराधम तरी मारतच होता. दोघं लेकरांनी पाय धरलेले, दोघं लेकरांना धरलं, दोघं लेकरांना साईडला फेकलं, पुन्हा काठी घेतली बायकोला मारतोय. बाई सांगते धनी गावातली लोक सगळी बघतायत, सगळ्या गावाच्या समोर तुम्ही मला मारतायत. स्वामी बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांडं असतं, हो नका ना मारू, मला घरामध्ये मारून टाका, पण लोकांच्या समोर नका मारू, कारण तुम्ही जर का समाजाच्या समोर मला मारत असाल तर लोक मला कोणत्या नजरेनं बघेल, या बाईचा असा कोणता गुन्हा असेल का तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय, धनी नका ना मारू. तरी हा नराधम मारतच होता. बाई म्हणते बस लग्न झालं तेव्हापासून दारुड्याचा संसार करते. अरे आज तर हदच केली, पूर्ण गावातली लोक मला बघतात, ते सगळ्यांच्या समोर मारला. अरे बाईची अब्रू काचेचं भांडं असतं, लोक काय विचार करत असतील माझ्याबद्दल, मला आता जीवच ठेवायचा नाही. या बाईनं ठाम निर्णय घेतला, मला आत्महत्या करून मारायचा. शेतीचा मार्ग धरला.
पॉइझनचा डब्बा हातात घेतला, विष प्राशन करणार. पण नजरेच्या समोरची मुकली 2 लेकरं आली, मुलगा मुलगी. बाई जर का मी आज विष प्राशन केलं, माझ्या लेकरांचं काय होणार आहे? कुठंतरी मला निर्णय बदलावा लागेल. बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर येणारा धामाना घरात काहीच राहू दिलेलं नाहीये. बाई विचार करते, आजच्या दिवस माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची इच्छा आहे म्हणले माझी. दुकानदाराकडे गेली, दुकानदाराचे पाय धरले. दुकानदाराला सांगितलं, दादा माझ्या घरात काहीच नाही, पण तुझ्या पाया पडते रे, मला थोडासा गुळाचा खडा थोडीशी दार दे ना. आज माझी खूप इच्छा आहे माझ्या लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालायची. मी मजुरी करेल आणि तुझं उधारी चुकती करेल, पण आजच्या दिवस मला डाळ आणि गुळ दे ना थोडा. दुकानदाराकडनं उधार वस्तू मागल्या, उधार वस्तू आणल्या. पुरणाची पोळी बनवली, पुरणाची पोळी ताटात घेतली. डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहत आहेत. मायच्या डोळ्यातून गडगडा अश्रू वाहत आहेत आणि लेकरांना जवळ धरून बसली. डोळ्यातून गडगडा अश्रू वाहत आहेत. अश्रू ओलीचिंब झालेली पोळी त्या लेकरांना घास भरवते. पोरांना सांगते, दादा उद्या जर या जगात मी नसेल ना राजा, उद्या जर या जगात मी नसेल ना, तरी तुझी बहीण नाही, तुझी मुलगी समजून हिला वागशील बेटा. आणि त्या पोरीला सांगत होती, दीदी तुझा दादा जर का तुझ्यावर रागवला ना, हा तुझा भाऊ नसेल, तुझा बापच असेल, तुझ्यापेक्षा मोठा आहे बेटा. तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्यायचं. पोरं म्हणतात, आई तू कधी ना अशी बोलणारी, आज अचानक अशी काहून बोलते ग? मायनं सांगितलं, राजा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा रे, कधी कुठून काही सांगता येत नाही, म्हणून समजवते बाबा. पोरांना माई समजवते. तोपर्यंत तिचा नवरा अजून दारू पिऊन आला आणि बायकोला म्हणतोय, मला जेवायला वाढ म्हणले. बायकोनं पूर्णाची पोळीचा ताट तो पतिदेवाच्या समोर ठेवला. त्या नालायकानं पूर्णाची पोळी बघितली, उलटा ताट बायकोच्या तोंडावर मारून फेकला. काका तुला कळतंय का दारू पिल्याच्या नंतर काय खायला लागतं? म्हणले, पूर्णाची पोळीच का बनवली? बाई म्हणते, बाई ग या नालायकानं घरात काहीच राहू दिलेलं नाही, मी पूर्णाची पोळी खायला देते तरी सुद्धा मला मारतोय. मी कुठं तरी निर्णय बदलला असता, पण आता मला जीवच नाही ठेवायचा म्हणून आत्महत्याच करायची. नवऱ्याला बाहेर बेट टाकलेला अंगणामध्ये आणि दोघं लेकरांना माईजवळ धरून झोपली. कदाचित त्या दोघं लेकरांची आई जवळ झोपायची शेवटची रात्र असेल. एकीकडे मुलगा, एकीकडे मुलगी. अर्ध्या रात्री बाई उठली, आतल्या रूम मध्ये गेली आणि विष प्राशन केलं. सकाळी 7 वाजेला पोरगा उठला. उठल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतोय, माय काय दिसत नाही. माय तर आमच्या जवळ होती, माय गेली कुठं? माय दिसत नाही, माय गेली कुठं? घरामध्ये ढुंकून बघितलं, भिंतीच्या आडमध्ये माय झोपलेली. त्या 8 वर्षाच्या लेकराला जन्म आणि मरण यातला अंतर सुद्धा कळत नव्हतं. त्याला माहितच नाही माईनं विष प्राशन केलं. आईला म्हणत होता, आई अगं उठ ना. आई तू आमच्या जवळ झोपली होती, इथं येऊन झोपली का गं बाई? आमचं काही चुकलं का गाई? आई असा काय गुन्हा झाला ग आमच्यावर राग करून तू इथं येऊन झोपली? माय काहीच बोलत नाही. पोरगा विनंती करतोय, आई अगं उठ ना. आई आमचा असा कोणता गुन्हा झाला ग माय, तू इथं येऊन झोपली? आई अगं बोल ना. तो पोरगा रडत होता. त्याच्या 6 वर्षाच्या बहिणीनं त्याचा रडण्याचा आवाज ऐकला. ती पण उठली. दादा का रे, काय झालं? काय नाही ग बाई. आईला 1 तासापासून उठवतोय. दीदी आई उठत नाही ग. कदाचित आई माझ्यावर रुसली असन. दीदी तू तरी आवाज दे ना, तुझा आवाज ऐकून तरी आई उठेल. दीदी तू आवाज दे ना माईला. 6 वर्षाची पोरगी माईला सांगते, आई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, तुला दया नाही का? काय माई अगं उठ ना. दादा तुला 1 तासापासून उठवतोय, आई तुला आमचा आवाज ऐकायला येत नाही का? काय माय अगं उठ ना. दादा दोघं लेकरं रडत होते. गल्लीतल्या बाया जमा झाल्या. बाई पोराहो काऊन रडायलेत रे? ए मावशी, माझी माय रात्री झोपताना आम्हाला जवळ घेऊन झोपली, पण सकाळी उठलो तर आई भिंतीच्या आडमध्ये पडलेली आहे. मावशी कदाचित आमची माय आमच्यावर रुसली असन. काकू तुम्ही तरी उठवा ना, माझ्या मायला तुमचा आवाज ऐकून तरी उठेल. गल्लीतल्या बाया त्या बाईवर रागवायला लागल्या. अगं बाई अगं उठ ना, तुझे लहान लहान लेकरं रडताय, तुला लेकरांची दया नाही का? काय बाई अगं उठ ना. एक म्हातारी जवळ आली. पुरी हो तुम्ही त्या बाईला उठवताय, पण ती मेली की जिवंत ते तर बघा ग. म्हातारी जवळ आली. त्या बाईच्या हाताची नाडी बघितली, हाताची नाडी बघितली, हातच सोडला. दोघं लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला. सांगितलं, बाळा तुमच्या माईला आता उठवून काहीच उपयोग होणार नाही रे राजा. का गाजी काय झालं? राजा तुझी माईला उठवून काहीच उपयोग होणार नाही, कारण तुमची माय तुम्हाला कायमची सोडून गेली. पोरं डसा रडायला लागली. आजी असं नको गं सांगू. माझी माय जर मामाच्या गावाला जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, मावशीकडे जायची तरी आम्हाला सोबत न्यायची, आणि आजी तू म्हणते आमची माय आम्हाला कायमची सोडून गेली. आई कोणाच्या भरोशावर, कोणाच्या विश्वासावर गे माय? शेतात जायची तरी बाजूच्या काकूला सांगून जायची, बाई माय पोरांवर लक्ष ठेवू म्हणून. 1 दिवसासाठी जायची तरी समध्यांना सांगून जायची आई, आणि कायमची सोडून गेली. कोणाच्या भरोशावर, कोणाच्या विश्वासावर गे माय? बोल ना दादा. ज्या लेकराची माय गेली त्या लेकराला विचारा ते दुःख काय असतं. काय असतं ना, ज्याच्याकडे असतात ना मायबाप त्यांना त्याचं महत्व कळत नाही, त्याचं व्हॅल्यू कळत नाही. ज्याला हात नाही त्याला विचारावं हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळी नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. खिशामध्ये 1 रुपया नाही, घरात 2 पोरी लग्न करण्याच्या वयात असाव्या, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. आई अरण्यात अडकलेला माणूस 4-4 किलोमीटर अंतरावर पाण्याचा सहारा नाहीये, तर तहानलेल्या व्यक्तीला विचारा पाण्याची किंमत. तसं ज्याला मायच नाही ना त्या लेकराला विचारा मायची किंमत. तो पोरगा सांगेल माय नसल्यावर जीवन कसं वाटतंय. दोघं लेकरं रडत होते महाराज. तो दारुड्या माणसानं ऐकलं की माझ्यामुळे माझ्या बायकोनं आत्महत्या केली. आता म्हणतो तिचे नातेवाईक येतील मला त्रास देतील, यानं घाई शेतीचा मार्ग धरला, विहिरीत उडी मारली, याने सुद्धा आत्महत्या केली. दोघंही मेले.
माय पण गेली, बाप पण गेला. पण कधी कल्पना करा आत्महत्या करणाऱ्यांनो, आपण चालले जातो पण आपल्या मागे आपल्या लेकरांचं काय? कधी प्रश्न विचारा स्वतःला. आत्महत्या करताना फक्त डोळ्याच्या समोर एक ठेवायचं की माझ्या लेकरांचं काय. कारण हे पोरं अनाथ झाली, आपल्याला वाटतं कोणीतरी सांभाळेल. दादा कोणी सांभाळत नाही, कुणी कुणाचं नसतंय, कुणी कुणाचं नसतंय. एखाद्या गल्लीतली मावशी म्हणत असेल राजा रडू नको रे, तुझी माय गेली म्हणून काय झालं, मी तुझ्या माय सारखी. मावशी तू माय सारखी आहे पण माय नाही आहे, कारण तिची जागा कोणी घेऊ शकत नाही. गल्लीतल्या काकूने जर गावरान तुपाचा शिरा खाऊ घातला ना, त्याच्याकडे पोट भरत नाही. पण मायनं नुसतं मायेनं डोक्यावर हात फिरवला तरी सुद्धा पोट भरतं. ही मायची ताकद आहे, ममतेची ताकद आहे. माय बाप दोघी मेलेत दादा. प्रसंग आला, सण पोळ्याचा, आत्ताच गेला ना, पोळ्याचा सण गेला ना, पोळ्याचा सण होता. ज्या पोराचे मायबाप मेले, फक्त 8 वर्षाचा मुलगा, तो मुलगा एक मार्का बैल घेऊन असा गल्लीत फिरत होता. पण तो बैल आहे ना, त्या पोराला मारायला यायचा. पुन्हा तो बैल पळायचा, हा मुलगा पळत पळत जायचा, पुन्हा त्या बैलाची दोरी धरायचा. तो बैल पुन्हा या लेकराला मारायला यायचा. बसलेले टोपीवाले बाबा होते. एका बाबांना आवाज दिला, अरे सागर, अरे बेटा तो बैल तुला मारेल, त्याचं शिंग तुला लागेल, त्याची जखम होईल, बेटा सोड ना, त्या बैलाची दोरी काढून धरतो या. त्या 8 वर्षाच्या पोराच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने सांगितलं, बाबा हा मार्का बैल मी घेऊन फिरतोय, हाऊस म्हणून नाही हो बाबा, हाऊस म्हणून नाही. बाबा आज पोळ्यासारखा सण आहे, तुमच्या घरामध्ये कोणीतरी मोठा व्यक्ती असेल पुरणाची पोळी बनवणार. पण बाबा माझ्या घरात फक्त 6 वर्षाची बहीण आहे, माझ्या घरात पुरणाची पोळी बनवणार सुद्धा कोणीच नाही हो बाबा. माझी बहीण 6 वर्षाची, तिला पुरणाची पोळी खायची, कारण प्रत्येकाच्या घरात पुरणाची पोळी बनते, माझ्या घरात पोळी बनवणार कोणी नाही. हा बैल मारतोय मला कळतंय बाबा, पण हा बैल एवढ्यासाठी घेऊन फिरतोय. कदाचित एखादी माय आज पोळा या नंदीची पूजा करेल ना, घासभर पुरी या नंदीला खाऊ घालेल, तर घासभर पुरी मला पण देईल, आणि तेवढी पुरी मी माझ्या दिदीला घेऊन जाईल. महाराज तेवढ्यासाठी हा मार्का बैल घेऊन फिरतोय. काय प्रसंग असेल नाही का त्या लेकरांवर, काय प्रसंग असेल. हे सगळं घडलं कशामुळे होता श्री सर, कशामुळे घडलं? दारूमुळे, फक्त दारूमुळे. तर मला असं वाटतं दादा, कदाचित तुमच्यापेक्षा कदाचित ज्ञानानं मानानं खूप लहान असेल मी, पण माझ्या तरुण भावांना, या गरीब भावाची रिक्वेस्ट आहे की दादा दारू अजिबात पिऊ नका. या दारूनं चांगल्यांचा सत्यानाश करून ठेवला, म्हणून दारू पिऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विमल खाऊ नका. या विमलने एवढा सत्यानाश केला. विमल खाऊन घ्या, दगडावर थुंकून या. 1 महिन्याच्या नंतर गेलात ना तरी सुद्धा दगडावरचा दाग जात नाही. जर दगडवरनं दाग जात नाही भावते, तुम्हाला आतडा साधं काम करत होईल कधी. हां आपण बाकी ना भावते विमल खायला तर ते पुढीले फाटेल, पुढीले बोट माट काही नाही, असा वर उडावतोस. मी गाडी जास ना म्हणे, असं स्टँडवर गणच चित्र बिदकच मी. हां गणच उलगेल वावरे राहतस, असा खायले तर बोट मग आले तर पुढे असा वर फेकतस, म्हणजे देवले सांगतं जागा खाली कर रे, मी राहिनो. अरे काय सत्यानाश करताय राव स्वतःच आयुष्याचं. त्या पुढी मा इतका सत्यानाश होईल ना, तरुण पोरसले कॅन्सर होईल ना. हो हे कॅन्सरची बिमारी वाढते, त्याच्यामुळेच वाढते ना. आणि आपण ते पुढीवर जग जे आहे रे, बरं पुढीवालाच सांग ना, या मग कॅन्सर होईल चित्र टाकेल पुढीवालाच नाही, म्हणजे तो कंपनीवाला सुद्धा सांग ना पुढी खाशात ते काय कॅन्सर होईल तुमले, तरी सुद्धा खाय राहणार. मग या खाणार उजी हुशार समजतात का तुम्ही? हाय मुकलासले पचावणे, कारण खाणारा 90% येतात. तुमच्या पाया पडतो, विमल खाऊ नका, दारू पिऊ नका. कोणले असं वाटस मन बहिणले दारू डाल दे टाकणी शेबो, असं कोणता पावले वाटस? हा तुमले वाटस का तुम्हाला पाहुणा दारूडा पाहिजे बा, असं कोणले वाटस वरबोट करा बरं. म्हणजे तुमले दारूडा पाहुणा आवडत नाही, आणि दुसऱ्या पोर करलंय तर तुम्ही बेवड्यापणा करताच आहे, चांगलं वाटस का तुमले? हां ako बाकी ना तिथला निर्लज्ज राहता ना, मस्त बँड चालत नाही ते नागिन डान्स ना, हो आप्पा नको रे, चांगला लागली बेटी राहणार नाही रे, तू नागिन डान्स वाला बेटी रे, ओ काका सुधरा रे आप्पा. हो हे आपलं काम नाही दादा. सगळ्या भावांना सांगतो, या गरीब भावाची रिक्वेस्ट असेल, माझ्या बोलण्यात जर तोल गेला असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल तर मी तुमची जाहीर माफी मागतो.